महाविकास आघाडीचं हा तीन तिघाड आहे. हा तीन तिघाड आहे, पण काम बिघाडा नाही हे लक्षात ठेवा. तीन तिघाडा नक्की आहे. काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होणार, काय करायचं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आहे. तीन पक्ष एकमेकांशी बोलत आहेत, ती बोलणी संपत नाहीत. प्रत्येकाची इच्छा आहे. त्याच्यामुळे म्हटलं तीन तिघाडा आहे. जसं तिकडे महायुतीमध्ये सुद्धा तीन चाकी रिक्षा आहे. या गोष्टी अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये होत असतात. एक जागा आहे, एकाच जागेवरून तीन पक्षात सातत्यानं चर्चा सुरू आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत सुरूच राहील. त्याच्यामुळे आता पाहू. पण इच्छुकांची संख्या वाढतीये, इच्छुकांची संख्या वाढत जाते, यादी मोठी होत जाते आणि जसे दिवस वाढत आहेत, जवळ येते, अर्ज भरायची वेळ आणखी वाढत जात आहे. तर त्यामध्ये काय मार्ग काय? बघा, काँग्रेस पक्षामध्ये कोण इच्छुक आहे मला माहीत नाही. त्यांचे रिटायर होतात रजनीताई पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फक्त शरद पवार आहेत, तिथे दुसरं कोण इच्छुक असणार. आमच्या पक्षामध्ये प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. इतर काही दोन लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे उद्धवजींना भेटून. तर मला वाटतं राजन विचारे आहेत, विनायक राऊतांचं नाव मी ऐकलं. पण इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. पण निर्णय पक्ष घेत असतो, पक्षप्रमुख घेत असतात. आणि आता शेवटी अर्ज भरण्याची तारीख ही तेव्हा निर्णय घ्यावाच लागणार. तेव्हा आपलं मीटिंग होणार आहे का? सध्या आपण कोणत्या युगात आहोत? आपण इंटरनेटच्या युगात आहोत. मिटिंगा या झूमवर होत असतात. काय झूमच ना, त्याच्यावर बोलणी सुरू असतात. यंत्रणा फार प्रगत झालेली आहे. प्रत्यक्ष भेटण्याची गरज मला वाटत नाही. काल जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली. आहे ना दावा, का दावा नसावा? दावा का नसावा? प्रत्येकजण आपापला दावा सांगतच असतो, कारण प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त झालेला आणि राज्यसभेमध्ये आपला सदस्य असावा हे प्रत्येकाला वाटतं. शिवसेनेला जास्त वाटतं. याचं कारण असं आहे, शिवसेना हा सुद्धा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि किमान आमचे 2 प्रतिनिधी हे असावेत राज्यसभेत, ही पक्षप्रमुखांची भूमिका आहे. पण राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काही चर्चा झाली? हो, झाली. तुम्ही शरद पवारांना भेटला, त्यांच्यासोबत काही? सगळ्यांशी एकमेकांशी चर्चा सुरू आहे. 3 पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी एकमेकात चर्चा सुरू आहे आणि ती सुरू असायलाच पाहिजे. पण पवार साहेब असले तर शिवसेनेची भूमिका काय असेल? निर्णय तर होऊ द्या. तुम्हीच सांगितलं होतं की शरद पवार हे इच्छुक आहेत. 100% इच्छुक आहे. ते इच्छुक आहेत हे खरं आहे, पण महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल. म्हणूनच जयंतराव पाटील हे उद्धव ठाकरेंशी बोलत आहेत, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी बोलत आहेत. जो निर्णय होईल तो एकमतानेच होईल. काँग्रेसला असं वाटतंय, काँग्रेसला त्यांचं राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद टिकवायचं आहे. त्यांना 2 खासदारांची गरज आहे. अशा वेळेस महाराष्ट्रातून खासदार जावा एक, कारण म्हटलं असं जातंय की शरद पवार जर त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि भविष्यात त्यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर कदाचित राज्यसभेतलं काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकतं. नाही, मी तुम्हाला एक सांगतो, हे मनाचे श्लोक आहेत. शरद पवार कधी एनडीए बरोबर जाणार नाही. मला जे काय राजकारण कळतं इतक्या वर्षाचं, आणि मी जे काय इतके वर्ष माननीय शरद पवार साहेबांना ओळखतो, तेव्हा मी हे सांगू शकतो की स्वतः शरद पवार हे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे एनडीए बरोबर जाणार नाही. हे मी खात्रीने सांगेन तुम्हाला. आणि दुसरा मुद्दा जो तुमचा काय आहे, राज्यसभेतलं विरोधी पक्षनेतेपद नाही, विरोधी 2 बरोबर खासदारांची गरज आहे. आहे. बघा, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची चिंता आहे आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये आपलं संख्याबळ जे 2 आहे ते टिकवण्याची चिंता आहे. काँग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवायची चिंता आहे आणि आम्हाला
म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेनेला राज्यसभेमध्ये शिवसेनेचा आवाज कायम राहावा ही चिंता आहे. प्रत्येकाची वेगळी चिंता आहे आणि ती या एका जागेभोवती गुंतलेली आहे. नाही, पण काँग्रेसकडून जी 2 नावं प्रामुख्याने समोर येत आहेत त्यात पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात ही त्यांची नावं आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पक्षाचा जर प्रतिनिधी गेला तर आमचं हे राज्यसभेतलं विरोधी नाही पण आता पक्षनेते ह्याच्यावरती मी इथे तुम्हाला उत्तर नाही देऊ शकणार ना. चर्चा सुरू आहेत आणि निर्णय एकमतानेच होणार. निर्णय तर घ्यावाच लागेल. 3 उमेदवार तर उभे राहू शकत नाहीत, तेवढी कोणाची ताकद नाही. पण या 3 पक्षामध्ये सर्वात मोठा पक्ष हा शिवसेना आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची जी भूमिका आहे ती महत्वाची आहे. नाही, पण यामध्ये एक म्हटलं जातं आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 1-on-1 चर्चा होणं अपेक्षित आहे. पण जर उद्धव ठाकरे शरद पवारांना भेटले तर एक मेसेज असा जाईल, काँग्रेसची भीती आहे का की काँग्रेसला एक मेसेज असा जाईल की उद्धव ठाकरे हे शरद पवारांना नाही. समर्थन करतायत? त्याच्यावरती मी आता बोलणार नाही. असं कोणाला भेटल्यामुळे समर्थन होत नाही. फक्त कोणी, आता मीही भेटलो, नाही, ते तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन शरद आजारी आहे. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली, पण उद्धव ठाकरे यासाठी टाळतायत की जर त्यांना भेटलं तर कदाचित मेसेज असा जाईल की ते राज्यसभेला शरद पवारांना पाठिंबा देतात. त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. गणेश नाईकांच्यावर श्रीकांत शिंदेनी टीका केली. मला त्याच्यावरती बोलायचं नाही. त्या दोघांमध्ये जी कुस्ती सुरू आहे, बरं का, झटापट, ती महाराष्ट्राच्या हिताच्या एवढंच मी सांगतो.